कॅलरीज ह्या वेगवेगळ्या आहेत. त्याच्या शरीरानुसार प्रत्येकाच्या कॅलरीज ह्या वेगवेगळ्या असतात आणि माझ्या कॅलरीज ह्या 1250 आहेत. तुमच्या कदाचित 1400 असतील, कदाचित 1000 असतील. त्यानुसार तुमचा डाएट प्लॅन हा वेगवेगळा असेल. मग तुमच्या डाएट प्लॅन मध्ये काय बसवायचे बघा. हे तर 100% एक ग्लास. तुम्ही जर मेंटेन केला असेल तर एक टाइम. तुम्ही जर अजून वेट लॉस मध्ये असाल तर 2 टाइम. वेट लॉस झाल्यानंतर तुम्ही एक टाइम घेऊन सुद्धा मेंटेन करू शकता. टॅबलेट लेस आयुष्य जगण्यासाठी एक टाइम घेणं खूप गरजेचं आहे. आणि जे काही आपण औषधं खातो ना त्यापेक्षा एक टाइम घेणं हे कधीही स्वस्त पडतं. बघा, बीपी, शुगर, थायरॉइडच्या जर गोळ्या घ्यायच्या म्हटलं ना तर 10,000, 8,000, 5,000 महिन्याला जातात. शिवाय डॉक्टरांच्या वाऱ्या. परंतु जर आपण हे 3,000चं जरी परचेस केलं ना तरी महिनाभर पुरतं आपल्याला एक टाइम. आणि तुम्ही हे एक टाइम 100% घेऊ शकता. शेवटपर्यंत हे घेऊन हेल्दी राहिलेलं कधीही चांगलं. कारण की डॉक्टरांना 10,000 रुपये घालून सुद्धा आपण जे आयुष्य आहे आपलं ना ते रडत जगत असतो. अंथरुणावर जगत असतो. कोणावर तरी डिपेंड जगत असतो. परंतु हे जर एक ग्लास घेतला ना शेवटपर्यंत तर आपण स्वावलंबी जगणार आहोत. स्वतःच्या ऍक्टिव्हिटी स्वतः करणार आहोत. हॅपी राहणार आहोत. जे काही आपली स्वप्न आहेत, कुठं फिरायला जायचे, उड्या मारायच्या, सुंदर आयुष्य जगायचे, तर सुंदर स्वतःला दिसायचे, हे सगळं आपण ह्या एका ग्लासामुळे करू शकतो. तर कोणी मिस करून बघा, हे आपला डाएट चार्ट आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्या शरीराला लागणारं सगळे न्यूट्रिएंट आहेत. तर हे आपण डेली बेसिसवर घेतोय का? रोज आपण प्रोटीन, मिनरल, फायबर, विटामिन्स ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे. बघा, ते कुठल्या कुठल्या अन्नांमध्ये आहे ते दिलेले आहे. तर आपण हे घेतोय का? तर हे जे काही एक्सेस फूड आहे ना ते आपल्याला कसं मेंटेन करायचंय तर हे त्या ह्या चार्टमध्ये दिलेले आहे. बघा, आपल्या मसल बिल्डसाठी दूध. सर मला ना खूप छोटं दिसतंय ते, त्याच्यामुळे मला एक्सप्लेन करता येत नाही. तर नक्कीच आपल्या शरीरासाठी काय काय गरजेचं आहे ना ते त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ते ग्रुपवरती शेअर करतील सर. आणि ते आपण कॅलरीज मेंटेन मध्ये आपण ते कधीच घेऊ शकत नाही. बघा, आता प्रोटीन जर घ्यायचं म्हटलं कुठल्या चिकन मधून घ्यायचे किंवा पनीर मधून घ्यायचे तर त्यातून काय होणार आहे माहितीये का? आपल्याला एक्स्ट्रा कॅलरीज सुद्धा भेटणार आहे. मग आता जर ते खाल्ल्यानंतर फायबर कुठून घ्यायचं? फायबर घ्यायला गेलो तर आणखीन एक्स्ट्रा कॅलरीज. बरोबर की नाही? आता जे काही आपलं अन्न बदललंय त्याच्यामध्ये कमी न्यूट्रिशन आणि जास्त कार्ब्स आणि कॅलरीज वाढलेल्या आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी त्याला आपल्याला कंट्रोल करण्यासाठी हा एक ग्लास खूप मदत करतो. आणि तेच आम्ही ठरवलंय. हे वजन कमी पण नाही करत, वाढवत नाही, तुम्हाला न्यूट्रिशनची गरज कंप्लीट करते. हे शिकून घ्यायचंय. आणि ते आम्ही शिकून घेतले आणि आमच्या सगळ्या वेलनेस कोचनी शिकून घेतले. त्यामुळे ते मेंटेन करतायत स्वतःला. बघा, रोज आता मी 12 टॅबलेट खाल्ल्यात. आता पुन्हा परत उद्या 12 खाणार आहे आणि तुमच्या पुढे एवढं एनर्जेटिक राहणार आहे. आणि टॅबलेट जर औषधांच्या अशा टॅबलेट खाल्ल्या ना औषधांच्या तर 2 टॅबलेट खाल्ल्या तरी सकाळी जाग यायला बघा किती अवघड होते. प्रत्येकाने ह्या औषधं खाल्लेली आहेत. प्रत्येकाने त्याचा अनुभव घेतलेला आहे. बघा, आपण सर्दीची गोळी खाल्ली तरी दुसऱ्या दिवशी उठायला खूप त्रास होतो. परंतु ह्या 12 जरी टॅबलेट खाल्ल्या ना तरी आपल्याला रात्री 12 पर्यंत सुद्धा झोपलं नाही ना तरी सकाळी 4ला 5ला जाग येते आणि तेवढ्याच एनर्जीने आपला वर्कआउट होतो. का बरं? याचं उत्तर काय असेल? कारण की हे औषध नाहीये. हे कुठेतरी समजून घ्यायचंय की हे औषध नाहीये, हे न्यूट्रिशन आहे. हे अन्नाच्या बदल्यात अन्न आहे. ज्या अन्नामध्ये कमतरता आहे त्या भरून काढण्याचं काम ह्या 2 गोष्टींमध्ये. आणि हे जर भरून निघालं ना तर 100% तुम्ही एनर्जेटिक राहता. तुम्हाला बाकीच्या गोष्टींची गरज शोधावी लागत नाही. कुठेतरी शोधा. ड्रायफ्रुट्स खा, फ्रुट्स खा. आता फ्रुट्स पण घरामध्ये बघा, तुम्ही बघू शकता आमच्या घरामध्ये किती फ्रुट्स आहेत. ते बघा, फ्रुट्स खात नाही का आम्ही? 100% खातो. सगळं अन्न खातो. परंतु आहे ना तिथून आम्हाला माहितीये आमची 100% जी काही शरीराची रिक्वायरमेंट आहे ना ती पूर्ण नाही होत. त्यासाठी आम्हाला आहे ना हे एक्स्ट्रा घ्यावं लागतं. गरजेचं आहे. बदललं की नाही? पूर्वी बघा, स्त्री कशात होती? नऊवारीत होती. होती ना स्त्री? पदर घेऊन होती. आता बदलली का नाही? सहावारीत आली. सहावारी मधून आता टी शर्ट पॅन्ट मध्ये आली, ड्रेस मध्ये आली. अपडेट झाले. बरोबर की नाही? अपडेट झाले. तर जेवण सुद्धा आपलं पूर्वी होतं तसं ते ठेवायचे, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा अपडेट होणं खूप गरजेचं आहे. आणि आता हे अपडेट आले. आयुष्यासाठी अपडेट होणं खूप गरजेचं आहे. आणि हे अपडेट जर आपण स्वीकारलं तर 100% आपण ज्या प्रवाहात चालणार आहे पुढे. म्हणून खूप गरजेचं आहे. तर थँक्यू सो मच सर. मला